संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणामधलं सर्वात जास्त आतापर्यंतचं चर्चिलं जाणारं नाव म्हणजे संजय राऊत. 2019 मध्ये एकतर्फी वादळ पेटवणारा माणूस म्हणजे संजय राऊत. मात्र त्या संजय राऊतांना आता कॅन्सर झाल्याचं समोर आलेलं आहे. त्यांच्या आतड्याचा कॅन्सर हा झाल्याचं समोर आलेलं आहे. मात्र डॉक्टरांनी अशी काय माहिती सांगितली आहे या कॅन्सर बाबत की तो कशा प्रकारचा धक्कादायक हा कॅन्सर आहे. संजय राऊतांनी 2 महिने सुट्टी घेतली आहे. मात्र 2 महिन्याच्या नंतर सुद्धा डॉक्टरांनी अशी काय माहिती सांगितली की संजय राऊत जरी म्हणत असेल की आपण नवीन वर्षात भेटू किंवा 2 महिन्यानंतर आपण भेटू, मात्र त्यांच्या रिपोर्ट समोर आलेले आहेत. डॉक्टरांनी जी काही माहिती सांगितलेली आहे ती अतिशय धक्कादायक म्हणावी लागेल. आणि संजय राऊताबद्दलची माहिती नेमकी काय आहे? संजय राऊत ज्यांना वाटत होतं की कुठलाही आजार नाहीये, जे रोज मीडिया समोर येऊन अशा प्रकारचे बोलायचे, ते मात्र आता शांत झालेले आहेत आणि त्यांचा जो काही आजार समोर आलेला तो अतिशय भयानक आहे. मोदींनी याच्याबद्दल बोललेले आहेत. मोदींनी यांच्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिलेल्या की लवकरात लवकर तुम्ही ठीक व्हावं आणि पुढे पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय व्हावं. मग संजय राऊतांना नेमकं असं काय झालंय? संजय राऊतांचे जे काही रिपोर्ट समोर आले त्या रिपोर्ट मध्ये नेमकं असं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत राहत असतो फक्त तुमच्यासाठी. बऱ्याच बातमीपत्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनल मध्ये संजय राऊतांबद्दलची वेगवेगळी माहिती येत होती, परंतु त्या माहितीमध्ये कुठेही एक वेगळी सत्यता नव्हती किंवा संजय राऊतांना नेमकं झालंय काय आणि संजय राऊतांच्या प्रकृती स्थितीबद्दल सध्याची नेमकी माहिती काय आहे. कारण वेगवेगळे मोठे राजकीय नेते त्यांना फोन करतायत, संजय राऊतांना फोन करतायत आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतायत, जे की विरोधामधले आहेत. आणि कुठेतरी त्यांच्याकडून अपेक्षा नसताना अशा प्रकारचे फोन येत आहेत, म्हणजे संजय राऊतांना नक्कीच कुठली तरी गंभीर बिमारी झाली असावी किंवा गंभीर आजार झाला असावा असं सगळ्यांना वाटत होतं. आणि तोच गंभीर आजार समोर आला, तो म्हणजे कॅन्सर सारखा आजार. त्यांना आतड्यांचा हा कॅन्सर झालेला आहे. तो प्राथमिक कक्षामध्येच आहे, अजून फार काही मोठा नाहीये, सुदैवच म्हणावं लागेल. मात्र जो काही आता प्राथमिक कक्षामधला आतड्यांचा कॅन्सर आहे तो नीट होण्यासाठी बराच कालावधी हा संजय राऊतांना द्यावा लागणार आहे. संजय राऊतांचा कॅन्सर हा खूप भयानकच जरी असला किंवा साधा जरी असला किंवा काही जरी असला तरी सुद्धा संजय राऊत हा नेता कुठेतरी आज पुढे येत होता आणि उद्धव ठाकरेंना हा मोठ्या प्रमाणामध्ये धक्का आहे असं प्रकारचं मानलं जाते. याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे मुंबईमध्ये आता महानगरपालिका निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये एकतर्फी तोफ लढवणारा नेता तो म्हणजे संजय राऊत. आपण पाहिलं होतं विधानसभेची निवडणूक असो, खासदारकीची निवडणूक असो, आणि आता तर महानगरपालिकेची मुंबईची निवडणूक होती. स्वतः त्यांच्या होम ग्राउंड होतं. होम ग्राउंडवरच जर एखादा रोहित शर्मा सारखा किंवा विराट कोहली दिल्लीमध्ये जर होम ग्राउंडवरच आरसीबी मध्ये जर घोटाळा झाला तर त्या ठिकाणी क्रिकेट मॅचचं काय होतं हे आपण पाहिलं होतं. मात्र आता संजय राऊत होम ग्राउंडवरच कुठेतरी इंजर्ड झालेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये संजय राऊतांची जी काही बिमारी आहे ती बिमारी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांना 2 महिने जरी ते म्हणले असले, संजय राऊत जरी म्हणले असले की 2 महिन्यानंतर आपण पुन्हा नंतर भेटू किंवा 2 महिन्यानंतर आम्ही व्यवस्थित थोडाफार होईल, माझी तब्येतीची जी काही चौकशी आहे ती व्यवस्थित होणार आहे आणि तपासणी माझी चालू आहे, अशा प्रकारचं जरी संजय राऊतांना वाटत असलं तरी डॉक्टरांनी माहिती दिल्याप्रमाणे संजय राऊतांना 3-4 महिन्याचा विश्राम घ्यावा लागणार आहे आणि इथून पुढचं आता त्यांचं आयुष्य हे खूप कठीण बनलं जाणार आहे. त्यांना गोळ्यांचे औषधाचे रोज डोस घ्यावा लागणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डोस असल्यामुळे आता कुठेतरी संजय राऊत यांची प्रकृती गंभीर झालेली आहे आणि त्यांना आता स्वतःच्या प्रकृतीकडे ध्यान देणं गरजेचं असल्याचं सुद्धा आता पाहायला मिळत आहे. त्यांनी 2 महिन्याची सुट्टी तर टाकली सार्वजनिक जीवनातून. 2 महिने कुठेतरी राजकारणात दिसणार नाही किंवा वेगवेगळ्या गोष्टीत दिसणार नाही आणि मी माझ्या पर्सनल लाईफ साठी सुट्टी घेतलीये मी. आणि त्यांनी कुठेही आजार सांगितला नव्हता, त्यांना कुठेही आजार उघडा करायचा नव्हता की मला हा आजार झालेला आहे किंवा काय झालेले. मात्र तो आता लपता लपत नाहीये. कुठलीही गोष्ट एखादी झाली, मोठी गोष्ट झाली तर त्यांची काळजी ही महाराष्ट्राला लागते, कारण महाराष्ट्राचा मोठा नेता संजय राऊतांना मानलं जाते. कुठेतरी मोठा नेता मानल्यामुळे हे सगळं काय उघड झालेलं आहे. आणि कॅन्सर बद्दल डॉक्टरांनी जे सांगितलं त्या विषयी धक्कादायकच म्हणावं लागेल आणि संजय राऊतांना सुद्धा हा मोठा धक्का आहे. कधीही काही न झालेला नेता आता मात्र आजाराच्या विळख्यात सापडलेला आहे.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय संजय राऊतांच्या या आजाराबद्दल आणि या सगळ्या गोष्टीबद्दल कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.